नववर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं एक घबाडच आपल्या कब्जात करून घेतलं। व्हेनेझुएलाचे अध्यक्ष मादुरो यांना अटक केली ड्रग्सच्या आरोपांखाली। मात्र अमेरिकेचा खरा हेतू व्हेनेझुएलाच्या तेलावरील नियंत्रण होता हे काही जगापासून लपून राहिलेलं नाही। हा देश म्हणजे आपल्या देशातील बिहार राज्य एवढा असावा, मात्र त्याच्याकडील तेलाचे साठे आणि त्या कच्च्या तेलाची किंमत ऐकाल तर डोळे चक्रावून जातील। आणि हे सारं तेल आता अमेरिकेच्या नियंत्रणात आलंय। थोडक्यात अमेरिका मालामाल तर झाली आहे, मात्र याचा जागतिक तेलाच्या किमतीवर काय परिणाम होईल पाहूया एक रिपोर्ट। अमेरिकेच्या हाती व्हेनेझुएलाचं तेल। अमेरिका आता मालामाल की तेलाची आग भडकणार? जे अध्यक्षपदाच्या पहिल्या कार्यकाळात ट्रम्प यांना करायचं होतं ते त्यांना दुसऱ्या कार्यकाळात जमलंय। ते म्हणजे व्हेनेझुएलाचे हुकुमशाही प्रवृत्तीचे अध्यक्ष मादुरो यांना अटक। आता ही अटक केली ती त्यांच्या ड्रग्ज व्यवसायातील कारवायांमुळे असं अमेरिका सांगते खरं, मात्र अमेरिकेचा डोळा हा व्हेनेझुएलाच्या तेलावर होता हे काही कुणापासून लपून राहिलेलं नाही। व्हेनेझुएला हा खरं तर आपल्याकडे एखाद्या राज्या एवढा असावा, मात्र त्याच्याकडे तेलाचा जगातला सर्वात मोठा साठा असल्याचं सांगितलं जातं। एका रिपोर्टनुसार व्हेनेझुएलाकडे 303 अब्ज बॅरल तेल आहे। $40 प्रति बॅरल किमतीनुसार एकूण तेलाची किंमत $12.12 ट्रिलियन म्हणजे साधारण 9,96,000 कोटी रुपये इतकी आहे। सध्या ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत $60 प्रति बॅरल म्हणजे सुमारे 5,400 रुपये आहे। म्हणजेच उपलब्ध 303 अब्ज बॅरल तेलाची $30 प्रति बॅरल प्रमाणे किंमत होते 75 लाख कोटी रुपये। थोडक्यात हा आकडा जपानच्या जीडीपीच्या दुप्पट ते तिप्पट आहे, म्हणजेच भारताच्या जीडीपीच्याही कित्येक पटींनी अधिक आहे। थोडक्यात अमेरिकेकडे आलेलं हे तेल आणि अमेरिकेचा जीडीपी असं सगळं गृहीत धरलं तर जगातील इतर राष्ट्रांच्या जीडीपी पेक्षाही अधिक श्रीमंती अमेरिकेकडे काही तासांत आली आहे। अमेरिकेने जी कारवाई केली व्हेनेझुएलावर त्याचा एक थेट फायदा म्हटला तर कच्च्या मालाचा जो पुरवठा आहे त्याच्यामध्ये बऱ्याचपैकी कॉस्ट ऑफ प्रोडक्शन जे म्हणतो ते कमी होऊ शकतं आणि तिथून अर्थातच जेट इंधन, पेट कोक, डांबर या उत्पादनासाठी जे लागतं रॉ मटेरियल ते मिळेल। अर्थातच याचा एक महत्त्वाचा फायदा असा आहे की व्हेनेझुएला ते अमेरिका हे अंतर साधारण 5 ते 7 दिवसात कापलं जातं, त्यामुळे ते लवकरात लवकर मिळेल। आणि मालमत्ता जप्त करण्याच्या दृष्टीने विचार केला तर एक्सॉन सारख्या कंपन्यांचे पैसे व्हेनेझुएला सरकारने बुडवले ते सुद्धा रिकवर करायला मला वाटतं ह्या टेक ओव्हरचा फायदा होईल आणि अब्जावधी डॉलर्सचं जे नुकसान झाले ते पण भरून काढण्यात येईल। आता प्रश्न उरतो की इतक्या मोठ्या तेल साठ्यावर, तेही दुसऱ्या देशाच्या मालकीच्या तेल साठ्यावर अमेरिका खरंच नियंत्रण ठेवू शकते का? आणि जर अमेरिकेनं हे नियंत्रण कायम ठेवलं तर याचे तेलाच्या जागतिक दरांवर काय परिणाम होऊ शकतात? अमेरिकेने जी ॲक्शन घेतली व्हेनेझुएलावर त्याच्यामुळे जवळजवळ 30% साठ्यावरती अमेरिकेचा कंट्रोल असू शकेल। त्यामुळे अमेरिका एका अर्थी जास्तीत जास्त खनिज तेलाचा पुरवठा वाढवून त्या किमती नियंत्रणात आणू शकेल, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। त्याशिवाय आपण जर विचार केला की हे जे कार्टेल आहे हे नेहमीच दबाव तंत्राचा वापर करतो, तर तसा दबाव तंत्र आता करता येणार ज्याला आपण एक म्हणू शकतो की रिलीज वाल, म्हणजे अमेरिका आपल्या मनाप्रमाणे असा साठा रिलीज करू शकते। अजून एक गोष्ट अशी आहे की ह्या सगळ्या प्रकारामध्ये बेजिंग आणि नवी दिल्ली हे दोन असे ज्या गोष्टी ज्या हे जे देश आहेत त्यांना ते क्रूडची आयात करतात आणि ते त्यामुळे अमेरिकेकडे वळू शकतात लॉंग टर्ममध्ये, हा पण एक सध्या त्याचा। व्हेनेझुएलाकडे आज मितीला जगातील सर्वात मोठा तेल साठा आहे, तरीही व्हेनेझुएलाची आर्थिक घसरण झाली। याची अनेक कारणं आहेत। एवढ्या मोठ्या तेलाच्या साठ्यातून तेल काढणं, त्याचं उत्पादन घेणं, त्यासाठीच्या पायाभूत सुविधा उभारणं, त्याची विक्री करण्यासाठी लागणारी यंत्रणा हे सारं खर्चिक आहे। सगळ्या प्रक्रियेसाठी ठोस आणि भरघोस गुंतवणूकही लागते। मात्र व्हेनेझुएलामधील सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचार, ड्रग्ज टोळ्यांचा सुळसुळाट, गुन्हेगारी जाळं या सगळ्यामुळे तिथं तेल उत्पादनासाठी आवश्यक गुंतवणूक उभी राहू शकलेली नाही। जोडीला राजकीय अस्थिरता होतीच। या सगळ्याचा परिणाम म्हणजे 2025 मध्ये महागाई दर तब्बल 500% नोंदवला गेला। त्यामुळे आता अमेरिकेकडे गेलेला हा तेल साठा कुणाच्या फायद्याचा हा प्रश्नही महत्त्वाचा ठरतो। दरम्यान व्हेनेझुएलाच्या तेल निर्यातीतील कोणतीही सुधारणा भारतासाठी सकारात्मक ठरेल, मात्र व्हेनेझुएलाचं जड आणि अतिजड कच्चं तेल सर्व भारतीय रिफायनरींसाठी योग्य नाही। या तेलावर केवळ अत्याधुनिक आणि जटिल युनिट्समध्येच प्रक्रिया करता येते। जड कच्चं तेल हलक्या कच्च्या तेलाच्या तुलनेत अधिक चिकट असतं, त्यामुळे त्यावर प्रक्रिया करणं अधिक कठीण आणि खर्चिक असतं। याच कारणामुळे
जागतिक तेल उत्पादनात व्हेनेझुएलाचा वाटा हा 1% कमी आहे. जर ट्रम्प प्रशासन आणि नवं व्हेनेझुएलन सरकार यांच्यात योग्य करार झाला तर व्हेनेझुएलाचा तेल उद्योग निर्बंधमुक्त होऊन पुन्हा आंतरराष्ट्रीय बाजारासाठी खुला होऊ शकतो. मात्र व्हेनेझुएलाचं तेल उत्पादन लक्षणीय प्रमाणात वाढवण्यासाठी अनेक वर्ष आणि अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक आवश्यक ठरेल आणि ते अमेरिका आता कसं साध्य करेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.